कुत्र्याने गोळ केलेला आहे. असा प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो. सांभाळून घ्या. पुढं काय झालं सांगा. नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालं ब्लॉग टाकले नव्हते, तर कंटिन्यू ब्लॉग येतील. मी बऱ्याच वेळा तसंच बोललो की तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत, पण ते काय कारणास्तव शक्य झालं नाही. आणि अजून एक नवीन खुशखबरी म्हणजे आपण मॅजिक व्हेकल्स म्हणून अजून एक चॅनल चालू करणार आहे. फक्त त्याच्यावरती गाड्यांचेच व्हिडिओज होतील. तर बरंच काय आहे तुम्हाला सांगतो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला सांगतो. हे बघा, हा जो पहिला प्रॉब्लेम आलेला, हे इंजन लाईट दिसते ना, आणि तिसरा गिअर टाकल्यानंतर गाडी बंद व्हायला लागली. सेकंड गिअरला तर चालते. तर आपल्याला टेक्निशियनने सांगितलं की बॅटरीची वायर काढायची, 15 मिनटं ठेवायची आणि कंटिन्यू चालायचं. तर बघूया पुढची काय प्रोसेस होत्या काय. चला, बॅटरीचं एक स्विच तर काढून घेऊया. पाना लागतो बघा तुमचा 10-11चा पाना लागतो. चला तर मग चावी काढून घ्यायची आहे. चावी आपण स्विच काढायला सांगितलेला आहे. म्हणजे मेन स्विच हा चालू आहे, काढून चावी आपण इथे ठेवून टाकू. टायमिंग झालेला आहे बघा, 3ला 10 मिनटं कमी आहेत. 3 वाजून 5 मिनिटांनी मी बॅटरी काढून घेतो आणि 15 मिनिटांनी भेटूया. तर मित्रांनो, आपण गाडीच्या खाली बघितलेलं आहे. तर हा असा प्रॉब्लेम झालेला आहे. कोणी काय काशी केलेली आहे काय माहिती, तोडलेला आहे. कारण की तोडलेलं स्पष्टपणे दिसतं. कुत्र्याने वरबडलेलं आहे, काय झालेलं आहे काय कळना. आणि हे असं असणार आहे, अशी वायर वडलेली असणार आहे. चला तर मग पाहूया. आता पुढं आपला हा ट्रँगल होता तो काढून घेतला. त्याला टोचन लावावं लागेल. प्रॉब्लेम मोठा नाही आहे, एंड टायमालाच झालेला आहे. लावून घेतलं टोचन. बघूया गाडी बिडी कोणाची तरी करूया. माल क्रॉसिंग द्यावं लागेल, कारण की ह्या वायरा पूर्णपणे तुटलेल्या आहेत. त्यामुळं आता स्टार्ट करून काय उपयोग नाही गाडीचा, असं मला वाटते. कारण की कुत्र्यानेच काहीतरी कार्यक्रम केलेला आहे. असू दे, त्यांचंही भलं होईल. त्यांना तरी काय कळते ना, काय कळणार आहे त्यांना तरी काय माहिती. ते काय खाली गाडी कुत्री लोकल वरलेलं आहे. तर मला थोडं जाणवलं, गाडी पूर्ण 15-20 किलोमीटर फिरली, पण त्यात 0-0 दिसायला नंतर मला जरा डाऊट यायला लागला. कारण की किलोमीटर रिडिंग होईना. बघूया आता काय शोरूमवाले काय म्हणतात, काय होतं काय नाही. आपण ते तर पुढं लावला. आम्ही म्हटलं देवा कृपेने कधी त्याचा वापर होऊ नये, तसंच मनात विचार केला. तर शोरूमवाले म्हणले काय अडचण नाही, तुम्ही टो करणार आणणार, आणि आपल्या गाडीत माल पण आहे. स्वतः क्रॉसिंग द्यावं लागेल, परत ते क्रॉसिंगचं नुकसान होईल. आपण निर्णय घेतला की बाबा ठीक आहे, जागेला बोलूया आणि करून घेऊया. काय 200, 400, 500, 700 रुपये काय चार्ज लागतील त्याचे वायरचे वगैरे. मग आपल्या मालाची पण बचत होईल, बाबा हे भाड्याचे तर पैसे मिळतील, दोन्ही गोष्टी होतील. चला, चालत राहते. पण हे कुत्र्याने केलेलं आहे नक्की, तर लक्ष ठेवा. जिथं कुत्री बित्री बसतात तिथं गाड्या लावू नका. असा प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो. हे बघा, बापरे बाप. कारण की सुरुवातीला 2-3 गोष्टी घडल्या. एक तर बॅक सेन्सर लागत नव्हता. रिव्हर्स घेताना गाडी टू वाजते ती वाजत नव्हती. किलोमीटर सगळे 0 दाखवत होते. म्हणजे आपण ए आणि बी पार्ट करतो ना, किती किलोमीटर गाडी चालली आहे ते मला सारखं बघायची सवय आहे. बाबा 10 किलोमीटर झालं, 15 किलोमीटर झालं या रनिंगनुसार. तर हा एक प्रॉब्लेम आला. तर आपण लक्ष द्यावं लागतं. मला त्यावेळेलाच डाऊट आलेला की म्हटलं असं का होतंय. तर त्या बॅटरीमुळे इश्यू असू शकतो. मी पण म्हटलं बॅटरीचं नॉब काढायचं आणि बघायचं असं माझ्या डोक्यात होतं. तरी पण म्हटलं आपण एकदा टाटा शोरूमशी बोलून घेऊ, बाबा काय विषय आहे काय नाही. तर गाडीमध्ये नेहमी लक्षात ठेवा,
जे रेग्युलर रुटीनमध्ये जे जे ऑप्शन्स असतात ते व्यवस्थित फंक्शनिंग करत असतात, हे काय नॉर्मल्स आहेत. त्यातनं जर काय गडबड वाटायला लागली आपल्याला तर लगेच चेक करून घ्या. ऐन टायमाला घोटाळा नाही झाला पाहिजे. ठीक आहे, आपल्याला काय गाडी साईडला लावली आपण, असा काय प्रॉब्लेम नाही आहे. पण नेहमी लक्षात ठेवा. बघूया आता मिस्त्री यायला लागलेले, मिस्त्री किती वेळात करतात काय करतात. चला तर मग मिस्त्री साहेब आलेले आहेत, कारवाई चालू आहे. चेसिस नंबर, कारण आपण कंपनीच्या माणसाला बोलवल्यामुळे ती प्रोसेस होते. चेसिस नंबर वगैरे जे काय बघूया आता किती वेळात होते. काम चालू केलेलं आहे. वायरांचाच विषय आहे ना मिस्त्री. ओके, जोडून घेऊया आणि बघूया टेस्ट ड्राईव्ह घेऊन. फायनल ओके डन ना. चालू करून बघूया आपण गाडी. तो फक्त एक सिम्बॉल तेवढा गेला नाही बघा. एक तो सिम्बॉल आहे की नाही, काढून देतो. कधी कधी काय होतं, राहतो कधी कधी जातो. पैसा हा, ती कशामुळे लागतो काय? एक सेन्सर होतो. डिझेल चुकून जर खराब भेटलं हा इथेनॉलमुळं हा, तर ते सेन्सर दाखवतो. त्याला नॉक सेन्सर म्हणतात, H2O. बर, त्याला काजळी साठली तर ते प्रॉब्लेम येतात. हा बरोबर, आपण मध्ये एकदा केलेलं होतं काम. आता बघा डिझेल पण व्यवस्थित दाखवा लागलं. मग अशी कांड्याच कमी दाखवत होत्या डिझेल. ग्राउंड भेटतो त्यात ना त्याला. हा चेसला ग्राउंड येतो आर्थिंग, हा, ते भेटत नव्हतं त्याला, मध्येच कट झालेलं ते. का माझा ॲव्हरेज मध्ये मध्ये गांडायला लागलं. काय झालं माहितीये का, म्हणजे कधी ॲव्हरेज कमी पडते काय होते ते एक विषय. तेवढं बघा 2 मिनिटं. इथले स्पीडोमीटर सेन्सर हे सर्किट म्हणजे ते प्रॉब्लेम होता आपला. नॉक सेन्सर आहे का तुमचं, आणि ही ECM PCM म्हणजे बॅटरीपासून तुम्ही कनेक्शन डिस्कनेक्ट केलेलं ते तसंच करणं. आणि ही रिजनरेशन बटन चुकून तुमच्याकडनं दबून राहिलं असेल किंवा प्रेस झाला असेल चुकून, तेवढं त्याचा रिफिनिश करणार का आता हे क्लिअर करायचं. DTC सुटमास किती आपलं तुमचं चेक करून सांगतो तुम्हाला. ते काय असतं, सुटमास येतं ते. काजळी आपले सायलेन्सर मध्ये किती आहे, किती पर्सेंट आहे त्याच्यावर असतं. इथं 6 दिसते का वर, तिथं 19 20च्या आत पाहिजे आपल्याला. 20च्या जर पुढे गेलं तर तिथं चेक लाईट लागली तर रिजनरेशन तुमचं घेणार नाही. त्याला मग शोरूमला किंवा जवळच्या सर्व्हिस सेंटरलाच करावे लागणार. म्हणजे हे 19च्या आत पाहिजे. 19च्या आत काय DPF शूट मॉडेल. हां ते 19च्या आत. 19च्या आत. हां, तर किती 50 किलोमीटरला ही सायकल पूर्ण चालू होत्या. 25 सुटमास होणार, परत खाली येणार, आणि ते झालंच पाहिजे. ते जर नाही झालं, आता तुमची चेक लाईट होते. जर तुम्ही असंच रनिंग केलं असतं तर सुटमास वाढत गेला असता. आता क्लिअर करून देतो. पाहिजे असलं स्क्रीनशॉट देतो तुम्हाला. तेवढं बंद करा. चालू ठेवा.
बघा चालू. ओके, लाईट सगळ्या गेलेल्या आहेत. ओके, धन्यवाद. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. गाडी आता एकदम टकाटक चालते. गिअर बघू शकताय तुम्ही, 4था गिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपला प्रॉब्लेम एकदम सॉल्व झालेला आहे. 1065 रुपये बिल झालं. 500 रुपये टाटाचा जो माणूस आला त्याचे ट्रॅव्हलिंग चार्जेस आणि 500-550 रुपये ते वायरा जोडल्या त्याची मजुरी. ठीक आहे, 1065 रुपये, 200-300 रुपये जास्त आहेत, पण ठीक आहे, आपल्याला जागेला काम झालं. थँक्यू टाटा मोटर्स.